नमस्कार. पृथ्वीवरील सर्व प्रजातींना निसर्गाने किंवा भगवंताने स्वसंरक्षणार्थ काही गोष्टी प्रदान केल्या आहेत. जसे की सर्व प्राण्यांमध्ये एक उपजतच किंवा एक बायोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम असते स्वतःच्या संरक्षणाकरता. उदाहरणार्थ मांजर आपल्या अंगावर धावून येते किंवा ती आपल्याला नख्या मारते आणि स्वतःचं संरक्षण करते. कुत्रा जोरजोरात भुंकतो आणि समोरच्या प्राण्याला किंवा व्यक्तीला त्याच्याबद्दल भीती निर्माण होईल असे वर्तन करतो. अगदी छोटीशी चिमणी, मुंगी, गांधील माशी यांच्याकडे देखील स्वतःच्या संरक्षणाकरता एक इनबिल्ट बायोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम असतं. मग आपण तर निसर्गाची सगळ्यात प्रगत प्रजाती आहोत, माणूस. त्याच्याकडे काय डिफेन्स मेकॅनिझम आहे? आता तुम्ही म्हणाल आपण मारामारी करू शकतो, परंतु प्रत्येक वेळेला आपण असं करतोच असं नाही. म्हणजे हातापायी करतो असं नाही ना. मग आपण स्वसंरक्षणार्थ काय करतो? याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे. आपण आपल्याला जे निसर्गतः भाषेचं वरदान लाभलेलं आहे त्या भाषाज्ञानाचा, शब्दांचा वापर आपण करतो आपल्या स्वसंरक्षणार्थ. सुरुवातीला जेव्हा आपण चिडतो, रागावतो किंवा संतापतो त्यावेळेला आपली भाषा, आपले शब्द वेगळे असतात. आणि ज्यावेळेला आपण प्रेमाने समजावून घेऊन बोलत असतो त्यावेळेला आपली भाषाही वेगळी असते. आता परत तुम्ही म्हणाल याच्यात तुम्ही नवीन काय सांगताय? तर नवीन असे काही नाही, परंतु शब्द, भाषा जी फक्त मानवाला मिळालेली आहे, जी शब्दरूपी भाषा जी फक्त मानवाला मिळालेली आहे, ते हत्याराचे पण काम करू शकतात. तसेच ते शब्द, ती भाषा औषधाचे पण काम करू शकतात. म्हणजेच आई जेव्हा आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी शब्द वापरते ते कदाचित काही वेळेला मुलांना वाईट वाटतात. म्हणजे ते शब्द आई थोडेसे रागावून बोलत असते म्हणून आईबद्दल त्या मुलांच्या मनामध्ये कधीकधी राग निर्माण होतो, थोडीशी घृणा निर्माण होते की आई माझ्यासाठी हे शब्द का वापरते आहे. परंतु आईचा हेतू तिथे शुद्ध असतो की आपल्या मुलांना चांगले वळण लागले पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यकाळासाठी चांगल्या सवयी लागून माझी मुले यशाची शिखरे चढली पाहिजे. अशा वेळेला तिचे शब्द काही वेळेला थोडेसे वेगळे असले, वाईट असले तरी आईचा हेतू शुद्ध आहे, त्यामुळे तेथे ते शब्द चालून जातात. परंतु काही वेळेला समाजामध्ये, कुटुंबामध्ये, सहकाऱ्यांमध्ये काही शब्द, काही संभाषण जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर एकमेकांच्याबद्दल वापरले जातात. अशावेळी हे शब्द जे आहेत ते फक्त एकमेकांची मनं दुखवण्याचं काम करतात. आणि मग ज्या व्यक्ती असे शब्द वापरतात त्या व्यक्तींना बाकीचा सर्व समाज किंवा बाकीचे व्यक्ती, लोक नावे ठेवतात की ते म्हणतात की ती व्यक्ती नेहमी अशीच बोलते, तो तसाच बोलतो, कधीही ते लोक चांगले बोलत नाही. आणि मग सरतेशेवटी अशा व्यक्तींना लोक टाळायला बघतात. याच्या उलट काही व्यक्ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा असतात की आपण त्यांना भेटलो, अगदी एक क्षणभर जरी आपण त्यांना त्यांची गाठभेट घेतली तरी त्यांचे शब्द, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं आपल्या मनाला उभारी देऊन जातं. आपण कितीही प्रॉब्लेममध्ये असलो आणि अशा व्यक्तींची गाठभेट घेतली आणि अगदी आपण आपल्या मनातलं त्यांना नाही सांगितलं तरी देखील अशा व्यक्तींच्या संगतीत आल्यानंतर त्यांचे सकारात्मक शब्द आपल्या मनाला कळत नकळत एक दिलासा देतात. त्यांच्या शब्दांमधून आपल्याला एक प्रेरणा मिळते. बऱ्याच वेळेला तर आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला मिळतात. मग आपण अशा व्यक्तींची पुन्हा पुन्हा गाठ घेऊ इच्छितो. पुन्हा पुन्हा त्यांना भेटण्याची आपल्या मनात इच्छा निर्माण होते. आपण कारण काढून मुद्दामून अशा व्यक्तींची गाठभेट घेण्यास जातो. तर मला इथे असं म्हणायचं आहे की शब्द तेच आहेत, परंतु ते शब्द काही वेळेला एक हत्यार म्हणून काम करतात आणि तेच शब्द काही वेळेला औषध म्हणून देखील काम करू शकतात. त्यामुळे व्यक्तिगत जीवनामध्ये, समाजामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, सर्वच ठिकाणी शब्द हे विचारपूर्वक, जाणीवपूर्वक वापरले पाहिजे. म्हणजे मी जे काही शब्द वापरतोय त्या शब्दांच्यामुळे समोरच्याचं काही नुकसान तर होत नाही आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणाला त्या शब्दांमुळे काय नुकसान होणार? मला इथे म्हणायचं आहे म्हणजे त्या माझ्या शब्दांच्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण तर होत नाही आहे ना, त्याचं मन दुखावलं जात नाही आहे ना.
याचा विचार आपण केला पाहिजे शब्द वापरताना. तसेच बऱ्याच वेळेला या शब्दांच्या मार्फत आपण काही विषय बोलत असतो, परंतु काही विषय हे कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये बोलताना खूप जपून बोलले गेले पाहिजे. एखाद्याची काहीतरी दुखरी नस असते, आपण मुद्दामून त्या विषयाबद्दल बोलणे म्हणजेच एखाद्या अपघाताला, भांडणाला, म्हणजे मनस्तापाला निमंत्रण देण्यासारखे आहे. अगदी भांडण नाही, परंतु ती व्यक्ती आपला दुस्वास करू शकते किंवा त्याच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी वेगळ्याच भावना निर्माण होऊ शकतात. आता उदाहरणादाखल काही विषय म्हणजे की एखाद्याचं लग्न ठरत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, पैशाची बचत, म्हणजे एखाद्याचा ती प्रायव्हेट त्याचा विषय आहे, त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ न करणे. जसं की मूल न होणे, नवरा बायकोच्या नात्यांमधले काही संबंध असतील, दुरावा असेल, आईवडील आणि मुलांचं पटत नसेल, सासू सुनेंच्या नात्यांमधील दुरावा असेल, प्रोफेशनल लाईफमध्ये सहकाऱ्यांमधील मतभेद असतील, असे काही विषय असतात की ज्याच्यावर आपण मुद्दामून बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे मुद्दामून आपण त्या विषय उकरून काढून तो विषयावर आपलं काहीतरी मत प्रदर्शित करणं हे योग्य ठरणार नाही. जर का समोरच्याने तो विषय काढला आणि त्याला काही आपलं मत हवं असेल तरच अगदी तोलून मापून आपले मत चांगल्या भाषेत आपण त्याला द्यावे. दुसऱ्याला वाईट वाटेल अशा पद्धतीने बोलणे किंवा टोमणे मारणे, घालून पाडून बोलणे हे टाळावे. अन्यथा लोक आपल्याशी फक्त समोर असताना गोड बोलतील, म्हणजे तोंडासमोर लोक आपल्याशी गोड बोलतील आणि आपल्या मागे मात्र आपल्याला खूप नावे ठेवतील आणि पुढच्या वेळेस कदाचित ते आपल्याला टाळायला देखील बघतील. आपण आपल्या शब्दांनी अगदी दुसऱ्याला दिलासा नाही देऊ शकलो किंवा त्याचा प्रश्न नाही सोडवू शकलो, त्याला अगदी आनंद नाही देऊ शकलो, परंतु आपण आपले शब्द इतके तरी जपून वापरले पाहिजेत की आपल्या शब्दांमुळे त्याचं मन नाही दुखावलं गेलं पाहिजे. कारण शरीरावरची जखम ही दिसते, ती कालांतराने भरून येते, त्याला खपली धरते, परंतु मनाला झालेली वेदना, जखम ही दिसतही नाही आणि ती भरून येण्यास खूप कालावधी जावा लागतो. आणि ते झालेले नुकसान भरून येण्यास काळ हे एकच औषध असते. त्यामुळे आपण आपले शब्द हे विचारपूर्वकच वापरले पाहिजे. याकरता आपण संत साहित्य, आपले साधू संत यांची उदाहरणं आपण लक्षात घेऊ शकतो. त्यांनी निर्माण केलेलं संत साहित्य हे आपण अनेक वर्षानंतर, शतकानंतर आज देखील आपण दररोज वाचतो, त्याचं पारायण करतो, त्याचं मनन करतो, त्यांचा अर्थ समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण त्यांच्या लिखाणांमधील प्रत्येक शब्द आपल्याला एक संदेश देतो, तसेच आपल्या मनाला ते शब्द उभारी देऊन जातात. प्रत्येक शब्द त्याच्यामधला, पुस्तकांमधला, पोथ्यांमधला आपल्या मनाला एक चांगली उभारी देतो, एक चांगली आपल्याला प्रेरणा देऊन जातात. म्हणजेच सर्व संतांनी त्यांचे शब्द जे आहेत ते अतिशय जाणीवपूर्वक, प्रेमाने, भक्तांच्या काळजीपोटी, भक्तांच्या कल्याणाकरता त्यांनी वापरलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दांनी आपल्याला उत्साहच येतो आणि जीवन जगण्याची एक नवीन उमेद आपल्याला मिळत असते. अगदी आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनात आज हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आज मी जे काही पान माझ्या पोथीमधील, माझ्या संत साहित्यामधलं वाचलेलं आहे त्याच्यामध्ये मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. तर संतांचे शब्द हे असे प्रेमाचे कल्याणकारी असतात. अगदी आपल्याला त्यांच्यासारखं नाही वागता आलं, त्यांच्यासारखे इतके सुंदर शब्द किंवा प्रत्येक वेळेला इतकं चांगले शब्द आपल्याला नाही वापरता आले, तरी आपण इतके तरी प्रयत्न करू शकतो की आपण जे शब्द वापरतो आहे ते विचारपूर्वक वापरतो आहे आणि माझ्या शब्दांच्यामुळं समोरच्याचं मन दुखावलं तर जात नाही आहे ना, याचा विचार करून मी प्रत्येक शब्द माझा वापरतो आहे. हे जरी आपण इतकं केलं तरी देखील आपण खूप चांगले वागलो असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर शब्द हे दुहेरी हत्यार आहे. ते हत्याराचं पण काम करतं आणि ते औषधाचं पण काम करतं. तर आपल्याला आपले शब्द औषधाप्रमाणे नाही वापरता आले तरी ते हत्याराप्रमाणे तरी वापरू नयेत, इतकंच आजच्या या विषयामध्ये मला मांडायचं होतं. धन्यवाद.